सासूबाई नमो नमः. सासूबाई. मिसेस रत्नबारकी, सगळ्या मेडिकल टेस्ट तर तुम्ही पास झालात आणि मरण काय फक्त आजारानेच येतं? ते कधीही कुठेही केव्हाही येऊ शकतं नाही का? कशा चाललात तुम्ही? गाडीने. मग ऑल द बेस्ट. काळजी घ्या. हो, तू तिथे. ते डॉक्टर आहेत. नाही, डॉक्टर आहेत ते. देव्या. देव्या. चल, ऑल दी बेस्ट. ठीक आहे डॉक्टर, येतो. कोण? तो डॉक्टर आहेत ते. तो नाही, डॉक्टर आहेत ते. शुभेच्छा देत आहेत. तुला काहीही झालं नाही म्हणतायत. देव्या, आपण रिक्षाने जाऊया का? गाडी आहे ना आपली. नको रिक्षा. अगं पण गाडी. बरं, रिक्षा. अगं अभिलाषा, आता आपण घरात आलोय ना आपल्या. नाही अहो, मला सोडू नका. आपलंच घर आहे. तुम्ही गेला बस, तर तो तू येईल. शांत राहा. तू शांत राहा. बस तू बस. आबा, आई, आम्ही आलोय. अगं असं काय करतेस? कोणी आलं तर पटकन. प्रथमेश, काय रे? काय म्हणाले डॉक्टर? आबा, डॉक्टर म्हणाले की अभिलाषाला काहीच झालं नाही. चला. बघितलं वहिनी, मी म्हणलं होतं ना तुम्हाला काहीही झालेलं नाही. तुम्ही उगाचच टेन्शन घेत होता. पण मग वहिनी अशा घाबरलेल्या का दिसतायत? अगं तिचं म्हणणं आहे की आता डॉक्टर काय करू शकणार आहे? डॉक्टर काय करेल? मरण काय फक्त आजारानंच येतं? पॉइंट आहे वहिनी. विघ्नेश. विघ्नेश, ते त्या ऑलरेडी घाबरलेले आहेत. तू अजून काय घाबरवतोयस त्यांना? मरण कशामुळे येऊ शकतं नाही का? गप्प बस जरा. कुकरची शिट्टी का झाली नाही? मी बघून आल्या. मीरा थांब. गॅस जवळ जाऊ नकोस. काय झालं? स्फोट होईल. कुकरचा. 1 मिनिट अभिलाषा, काहीही होणार नाही. जा मीरा, गॅस बंद करून ये. जा, काही होणार नाही. अभिलाषा, तू गेली होतीस डॉक्टरांकडे. डॉक्टरांनी काय सांगितलं? काहीही झालेलं नाही तुला. आणि हो वहिनी, काही स्फोट झाला नाही. घ्या पाणी घ्या. नाही, पाणी नको. पाण्यातून मेले तर? नाही, पाण्यात काही असलं तर? अगं बाळा, हा, असं कोणी मरतं का? नाही आबा, पाण्यात. तू खाली बस. नाही तू खाली बस. शांत हो. खाली बस. खाली बस. आबा मरत नाही. पण मी मरणार आहे. मला त्या माणसाने सांगितलंय की मी 7 दिवसात मरणार आहे. मला नाही मरायचंय. मला नाही मरायचंय आबा. नाही, मला मरायचं. अभिलाषा. आई, मला वाचवा. मला. अभिलाषा, तू शांत हो. ना आई, मी मरणार आहे. मला वाचवा. मला जगायचंय. माझ्या मुलांसाठी, ह्यांच्यासाठी, तुमच्यासाठी. मला सगळ्यांना छान छान खाऊ घालायचंय. मलाही खायचंय. मला गायचंही आहे. मला जगायचंय आई. मला जगायचंय. अभिलाषा, तुला काहीही होणार नाही. चांगली म्हातारी होईपर्यंत तू जगणार आहेस. मी सांगते तुला. माझ्यावर विश्वास आहे ना? हो, मला विश्वास आहे. खरंच आई? खरंच? अगदी खरं. चालेल. तू दमलीयस ना, जाऊन झोप. सगळे विचार मनातून काढून टाक. समजलं? हो. जा. हो अभिलाषा, तुला काहीही होणार नाही. नाही, मला काही होणार नाही. मी जगणार आहे. हो चालेल, मी जगणार आहे. देवा परमेश्वरा, मला काही होणार नाही. देवा परमेश्वरा, मला काही होणार नाही. मला काही होणार नाही. मला काही होणार नाही. देवा, तू आहेस ना माझ्यासोबत. मला काही होणार नाही.
हे पहा, आपली अभिलाषा ना वेंधळी आहे म्हणून कुणाच्या तरी सांगण्याने ती घाबरली. तिची थट्टा करू नका, तिच्या कलानी घ्या, कळलं? चला, म्हणजे या निमित्ताने का होईना अभिलाषा वहिनींना हवं तेच होईल या घरात. देवा परमेश्वरा, चुकलं मागलं माफ करा. तू आहेस ना माझ्या बरोबर. ऐगो 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 देवा देवा देवा. मेले जिवंत आहे. पण देव्या, तू इथे काय करतोयस? मृत्यू कधीही कुठेही केव्हाही येऊ शकतो. मग घाबरत कशाला जगतीयस? अगं, काळजी करत बसशील तर हातातले दिवस सुद्धा संपून जातील. असा 7 दिवसातला एक दिवस संपला. मला सांग, तू या दिवसात काय जगलीस? एक तरी क्षण जगलीस का? अगं, त्यापेक्षा तू मरण स्वीकार. उरलेले 6 दिवस आनंदानं जग, मजा कर. अभिलाषा, बॅग का काढलीस? काढली नाही, पडली कधी? नुकतीच. हो, वरतून बॅग पडली आणि मी मेले. काय? नाही 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 नाही, मरता मरता वाचले. बरं, आता वाचलीस ना? हो. मग आता आपण झोपूया का? हा? द्या. इथेच झोपायचंय आपल्याला, पलंगावर. देव्या आहे, देव्या बसलाय. अभिलाषा, पुन्हा तुझं सुरू झालं का ग? अगं, सगळे घरचे तुला इतकं समजवत आहेत, तुला समजत का नाहीये ग अभिलाषा? देव्या म्हणतोय की माझ्याकडे फक्त 6 दिवस उरलेत, जगून घे. बरं, ठीक आहे, हरकत नाही. मग आता झोपूया का आपण? आता झोपण्यात वेळ वाया नाही घालवायचा. हो की नाही रे देव्या? हो. हो म्हणतोय बघा. अगं, मग काय करायचं काय आपण? असं बसून राहायचं नुसतं? अहो ऐका ना, मरण्याआधी आपण अंताक्षरी खेळूया का? आत्ता? हो, तुम्ही, हा आणि मी. देव्या, खेळशील ना रे अंताक्षरी? हो. हो म्हणाला. एक काम कर, काय? तू आणि तो दोघं खेळा. हं, मी झोपतो. हा? हं, या. आणि हो, हं. फक्त हळू. सगळे झोपलेत ना घरातले. हा, ते उठतील नाही तर त्यालाही सांग. हळू. काय म्हणाला? हो म्हणाला. हा, खेळा. हा. खेळूया आपण. तू झालो का? मी? देहाजी देहाची तिजोरी. देव्या, झालं ना आपलं अंताक्षरी खेळून? सारखा सारखा समोर येऊन घाबरतोस का मला? अय्या, आणि हे काय? आमच्या फ्रीज मधनं दूध घेतलं? काय मीराला विचारलंस ना तू? अहो. काय आहे?
मला सांग, कोण आहेस तू? हे बघ, तू मला सतत घाबरणं सोडून दे. अगं या 6 दिवसातला मी तुझा साथीदार आहे. अगं तुझ्याकडे फक्त 6 दिवस उरलेत. या 6 दिवसाचं काही प्लॅनिंग केलंयस का? अय्या, दिव्या, हे मला का नाही सुचलं? या 6 दिवसात मी माझं आयुष्य जगून घेते. मी ना एक काम करते, मी ना यादी बनवते इच्छांची. करेक्ट. हो ना? पेन पेपर घेऊन आले. हा, सुरुवात कुठून करू? खाण्यापासून. काय खाण्यापासून? एक तर आम्हाला न विचारता आमचं दूध घेतलंस. हा, आणि नेहमी खाण्याचं सुचतं का रे तुला? ते काय नाही. देव्या, माझ्या साड्या, तुला माहितीये ना मला साड्या किती आवडतात ते. माझी साखरपुड्याची साडी, लग्नातली साडी, या बारशाची साडी. काय करू मी या साड्यांचं? वाटून टाक. कोणाला? त्या कॅशला? नाही नाही, मी काय, मी बघते काय करायचं ते. आता कुठेतरी फिरायला जाते, थंड हवेच्या ठिकाणी. हा, हो, जाग आली का तुम्हाला? हे काय करतेस तू? अहो, या 6 दिवसात मला ज्या ज्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत ना त्यांची यादी बनवते. देव्याने सांगितलं. अगं तू झोप ना आता. किती उशीर झाला, रात्र किती झालीये. हो, आधी सांगितलं ना मी तुम्हाला की आयुष्य घालवलं मी झोपण्यात. आता मला झोपून वेळ वाया नाही घालवायचाय. हो की नाही रे देव्या? बघा, तुला यादी करायची ना आता? तू कर. हा, मी झोपतो. हा चालेल. मला उद्या दाखव काय यादी केली. दिसतंय ना तुला? देव्या, कुठे होतं रे आपण? थंड हवेच्या ठिकाणी. हा, थंड हवेच्या ठिकाणी. थंड हवेच ताण. हा, नाही मी तुला कळवतो. तू इथली काळजी करू नकोस ऋषी. तुझ्या कामाकडे लक्ष दे. हा, ठेवतो. दादा, काय? सकाळी सकाळी मीटिंग का बोलवली वहिनीनी अर्जंटली? नाही, मलाही काहीच माहिती नाही, पण रात्रभर ती बसून कागदावर काहीतरी लिहित होती, एवढं मात्र नक्की. काय लिहित होती? आई मला माहिती नाही, मी नाही बघितलं ग. दादा, अरे ऑफिसला जायचंय बाबा. प्रथमेश, हा, आधी मला सांग, तिच्या डोक्यातलं ते वेड गेलं का आहे अजून? आबा हो, तिच्या डोक्यातलं वेड आपल्या सगळ्यांना वेडं करणार आहे हे मात्र नक्की. हा, हो, मी पण त्यांना काल समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ऐकतच नाहीत त्या. आश्चर्य क्रॅश, तुझं ऐकलं नाही खरंच? विघ्नेश, दादा, वहिनीला वेड लागले. डेफिनेटली वेड लागले. विघ्नेश, मस्करी नको. मीरा, तुझा अभिलाषाला बोलवणार. जायचंय ना, ऋषी पण BC वर येणार आहे. अभिलाषा, अगं काय तू आम्हाला इथे सगळ्यांना बोलवलंस आणि तू वर काय करत होतीस? आई, तयारी करत होते जाण्याची. कुठे चाललात तुम्ही? कॅश जाण्याची. विघ्नेश, आई, आबा, विसरले. आदरणीय व्यासपीठ,
आमचे अहो काय ग? देवा परमेश्वरा आणि माझ्या बंधू भगिनींनो, आज मी तुमच्या समोर विसरले. जे 4 शब्द मांडणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशीच आशा बाळगते. आजपासून 6 दिवसांनी मला आज्ञा होणार आहे. काय होणार आहे? चुकलं. देवाज्ञा होणार आहे. आणि आणि जाण्याआधी मला माझ्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत. आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सगळे अनुमोदन द्याल. साथ तुम्ही सगळे साथ द्याल अशी अपेक्षा आहे. अगं अभिलाषा, काय बोलतेस तू? हे भाषण बंद कर बरं. प्रथमेश, बोलू दे तिला. तू नको काळजी करू, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. गायत्री गायत्री, म्हणजे बघ ना, अभिलाषाला जर असं वाटत असेल की ती मरणार आहे, तर मग आपण हे तिचं म्हणणं मान्य करायला हवं ना. आबा, आणि तिच्या ज्या काही इच्छा आहेत त्या आपण पूर्ण करायला हव्या आहेत. एक 2-4 इच्छा असतील, नाही? तीनशे 88 आहेत फक्त. काय? अरे एवढ्या इच्छा वाचता वाचता जीव जाईल. जीव जाणार? माझ्या का नाही लक्षात आलं हे? आमचा जीव जाणार आहे वाचता वाचता. अभिलाषा, अगं रोज एक इच्छा पूर्ण करायची म्हटली ना तरी 1 वर्ष निघून जाईल. आणि तुझ्या हातात एवढे दिवस कुठे आहेत? तेव्हा मोजक्या इच्छा सांग. हो, चालेल, वाचते हा. 1, मला आजच्या आज ह्यांच्या आवडीचे रव्याचे लाडू बनवून खायचे आहेत. आणि ह्यांना पण खाऊ घालायचे आहेत किमान 50 लाडू. हो, हाल ना? दिले. आई, दुसरं. हा, मला ना 2 लिंबाच्या गोळ्या खायच्या आहेत. नाही, कसं आहे ना, लहान असताना आहे ना, मी कोल्हापुरात असताना ना, माझी आई ना, वहिनी, दिवस संपेल. हो. नंबर 3, मला ना वडा सांबार खायचा आहे हॉटेलात जाऊन. हं? नाही म्हणजे अहो, छोट्या हॉटेलातही चालेल. हो. इच्छा पण कुठल्या? तर सगळ्या खाण्याच्या. छे आहे ना पुढे. हा, मला ना एकदा तरी लता दीदींबरोबर गाणं म्हणायचंय. प्रथमेश दादा, नाही ते शक्य नाही ना वहिनी. का शक्य नाही विघ्नेश? काय? अभिलाषा, तू नको हो काळजी करूस. तू लता दीदींबरोबर गाणं गाशील हो. लता दीदींबरोबर मी गाणं? वा. हा, जाऊ दे, नंतर रियाज करते. आई, झालं. आता शेवटच्या 2 इच्छा. पहिली, मला ना बर्फात जायचंय. बर्फात? अभिलाषा, कुठे जायचंय? बर्फात? हा, म्हणजे थंड ठिकाणी. नाही, अफगाणिस्तान, स्वित्झर्लंड. हा, तिथेच. मला स्वित्झर्लंडलाच जायचंय.
अच्छा, म्हणजे यासाठी चालले का हे नाटक? मला बोलल्या असत्या तर मी सुद्धा हे नाटक नसतं का केलं. सासूबाई